येस सर. ओके. तर आता आज आपण पाहणार आहे बूटस्ट्रॅपमध्ये नेव बार कसा बनवतात. म्हणजे एखाद्या वेबसाईट जर तुम्ही पाहिली, ओके, जसं की फेसबुक पहा किंवा इंस्टाग्राम, ट्विटर वगैरे किंवा दुसरी कुठली वेबसाईट पहा, वरती तुम्हाला असं एक नाव त्याच्या शेजारी काही मेन्यूज दिसले जातात पहा. पाहिले तुम्ही? जसं की आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे बूटस्ट्रॅपची, ती पण आहे. मी स्क्रीन शेअर करतो, एक 1 सेकंड. ओके, स्क्रीन व्ह्यू होती, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. तर आपण आज आहे ना, हा जो नेव बार दिसतो इथे, ओके, या पद्धतीचा नेव बार बनवायला शिकणार आहे. ठीक आहे. तर हा नेव बार कसा बनवायचा हे शिकणार. याला नेव बार म्हटलं जातं, ज्याचा आपण उपयोग नेव्हिगेशनसाठी केला जातो. ठीक आहे. तर आता याला बनवण्यासाठी काय, नेव बार मध्ये काय काय असतं पहा. याला म्हटलं जातं ब्रँड किंवा लोगो, बरोबर. जे की कंपनीचा लोगो, तुमच्या वेबसाईटचा जो लोगो असतो त्याला नेव बार लोगो म्हटलं जातं. याला मेन्यूज म्हटलं जातं, याला सर्च बार म्हटलं जातं आणि याला ड्रॉप डाऊन म्हटलं जातं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आज आपण बनवायला शिकणार आहोत, एक बेसिक नेव बार पासून ऍडव्हान्स नेव बार पर्यंत. ठीक आहे. तर पहा, नेव बारचं आणखीन एक वैशिष्ट्य काय की नेव बार तुमच्या मोबाईलनुसार पहा कसा दिसतो. जर माझा मोबाईल असेल तर मोबाईलवरती पहा कसा दिसतो. आता हा एक रिस्पॉन्सिव्ह आहे. आयफोनवरती पहा माझा नेव बार असा दिसेल, असं लेफ्ट साईडने काहीतरी ओपन होईल. ओके, काही इकडनं ओपन होईल या पद्धतीने. ठीक आहे. तर हा आपण आज नेव बार थोडासा पाहणार आहोत. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? येस सर. ओके. तर पहा, नेव बार बनवणार आहात तर नेहमीप्रमाणे माझं डॉक्युमेंटेशन ओपन करतो. ठीक आहे, मला बूटस्ट्रॅप चालूच आहे. नेहमीप्रमाणे आपण एक नवीन फाईल बनवूया, navbar.html म्हणून. जे काही मी सांगतो ते समजतंय ना सर्वांना? कुठे काही प्रॉब्लेम वगैरे? येस सर. ओके, ठीक आहे. तर आपली इथे एक नेवबार नावाची एक फाईल बनलेली आहे. त्या नेहमीप्रमाणे आपण एक बेसिक जे टेम्पलेट आहे ते कॉपी पेस्ट करूया. ओके, म्हणजे पुढे आपल्याला त्रास नको जास्त कोड लिहायला. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहे, नेवबार कसा बनवला जातो. तर पहा, नेवबारच्या वरती मी कुठलंही हेडिंग वगैरे देणार नाही आज, कारण नेवबार जो असतो तो आपल्या पेजच्या टॉप सेक्शनला असतो, बरोबर. नेवबार जो असतो तो आपल्या पेजच्या टॉप सेक्शनला असतो, तसं आपण याला कुठलंही हे देणार नाहीये. चला सुरुवात करूया आपल्या नेवबार बनवायला. तर पहा, नेवबार बनवण्यासाठी फर्स्ट थिंग हा कंटेनर क्लास पण मी नाही घेते, कारण नेवबार जो माझा आहे तो फुल विड्थ मध्ये बनवायचा मला. सो मी या ठिकाणी फक्त एक न्यू डिव घेतो आणि ते कमेंट देतो नेवबार म्हणून, नेवबार स्टार्ट. आणि एक इथे येतो होतो नेवबार एंड, जेणेकरून कमेंटवरनं आपल्याला कळतं. सो पहा, इथे आपल्याला स्टार्टिंग मध्ये करणार आहेत. सो नेवबारसाठी पहा, नेवबारसाठी का आपल्याकडे काही मेन्यू काही एक टेम्पलेट आहे. तर याच्यामध्ये पहिला जो आपल्याकडे टॅग येतो तो येतो नेव टॅग. नेव टॅग म्हणजे काय, नेव्हिगेशनसाठी जो यूज केला जातो त्याला नेव टॅग म्हटलं जातं. ओके, जसं आपण पाहिलं होतं, आपण कुठलाही ज्यावेळेस एखादा नवीन कंपोनंट क्रिएट करतो किंवा नवीन एलिमेंट बनवायला घेतो तर त्याच्यामध्ये आपला एक बेस टॅग असतो, बेस क्लास नेम असतं. जसं की अलर्टमध्ये अलर्ट होता, टेबलमध्ये टेबल होता, पेजिनेशनमध्ये पण पेजिनेशन होतं. त्याच पद्धतीने नेवबारमध्ये पण एक क्लास येतो ज्याचं नाव आहे नेवबार.
ओके, मी सध्या तर इथे एवढंच क्लास देतो आणि या ठिकाणी मी आता घेतो एक डिव घेतो आणि डिवला क्लास देतो कंटेनर. ओके, कंटेनर काय करतो मला सांगू शकतो कोणी? कंटेनर काय करतो? कंटेनर काय करतो, माझ्या दोन्ही साईडनी एक छोटीशी जागा सोडण्याचं काम करतो. बरोबर आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याकडे जसा तो मेन्यू आहे, तर पहा या ठिकाणी माझ्याकडे एक लोगो आहे, नंतर काही मेन्यूज आहेत. तर पहा लोगोसाठी मी या ठिकाणी एक लोगो घेतो. तर लोगोसाठी मी इथे घेतो ए टॅग, अँकर टॅग. अँकर टॅगमध्ये आपण एक इमेज टाकूया. ओके, सो पहा याचं एचरेफ देतो, तर मी हॅश देतो. हॅश एचरेफ काय काम करतं मी त्या दिवशी सांगितलं होतं, कोणी सांगू शकतं का मला हॅश एचरेफ काय काम करतं? आणि या ठिकाणी मी नाव देतो फक्त बूटस्ट्रॅप. आपण लोगो इमेज न घेता फक्त टेक्स्ट घेऊया. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी आपण सिंपल एक नेव टॅग घेतलाय. नेव टॅग मध्ये त्याला क्लास दिलाय नेव बार आणि एक त्याच्यामध्ये एक डिव टॅग घेऊन त्याला क्लास दिलाय कंटेनर क्लास दिलाय, जेणेकरून माझं दोन्ही साईडनी काही मार्जिन सोडलं जाईल माझ्या कंपोनंटने. ओके, आणि आणखीन एक घेतलाय आपण एक अँकर टॅग घेतला आणि बूस्टअप, हा आपण लोगो म्हणून यूज करणार आहोत. ठीक आहे, आता एवढ्याला आपण एक रन करून बघूया. सो मी या ठिकाणी तर पहा या ठिकाणी माझं एक दोन्ही साईडनी जागा सोडली माझ्या टॅगने आणि या ठिकाणी माझी एक बूस्टस्ट्रॅपची लिंक दिसते सर्वांना. हॅलो, आवाज येतो सर्वांना? येस सर. ओके, डन. येस सर. त्यानंतर पाहता इथे माझं लोकेशन म्हणजे माझा जो ब्रँडिंग आहे किंवा माझ्या वेबसाईटचा जो लोगो आहे तुम्ही या ठिकाणी एक टेक्स्ट म्हणून घेतलाय, तुम्ही इमेज म्हणून सुद्धा घेऊ शकता. आपण नंतर पाहूया इमेज कशी घेतली जाते. ओके, तर सध्या मी फक्त याला एवढंच देतो. आता आपण दुसरं काय नेवबारमध्ये काय असतं पहा, मी जसं सांगितलं की नेवबारमध्ये काय असतं, एक असतो लोगो आणि दुसरे असतात मेन्यू. तर आता आपण पहा हेच मेन्यू घेऊया. जर बेसिकली तुम्ही जर कुठली वेबसाईट पाहिली तर वेबसाईटमध्ये पहा वेबसाईटमध्ये चार लोगोज असतात. जर एखादी तुम्ही पर्सनल पोर्टफोलिओ वेबसाईट जर पाहिली तर त्याच्यामध्ये काय 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 असतं पहा, एक होम असतं बरोबर, एक सर्व्हिसेस असतं, एक पोर्टफोलिओ असतो, एक अबाउट असतं, कॉन्टॅक्ट मेन्यू असतो आणि एक असतो कॉन्टॅक्ट असतं बरोबर. तर याच पद्धतीने आपण मेन्यू क्रिएट करणार आहोत. तर आपण पहिला मेन्यू क्रिएट काय करणार आहोत, होम बरोबर, होम. त्यानंतर काय असतं आपलं सर्व्हिसेस. ओके, त्यानंतर असतो एक पोर्टफोलिओ. त्यानंतर एक देऊया अबाउट अस किंवा अबाउट आणि दुसरं देऊया कॉन्टॅक्ट. ओके, कॉन्टॅक्ट. एवढे 5 पेजेसचे आपण एक नेवबार बनवूया आता सध्या 5 लिंकचा. ठीक आहे, तर पहा या सगळ्यासाठी काय लागतं, जसं की माझं नेवबार जर तुम्ही पाहिला ओके, तर नेवबारमध्ये काय असतं ब्रँडिंग असतं आणि जसं मी छोट्या साईजमध्ये जस्ट तुम्हाला नेवबार नेऊन दाखवलं होतं इथे, जस्ट मी तुम्हाला मोबाईल सेक्शनमध्ये नेवबार दाखवला होता. सर्वांना दिसतो ही स्क्रीन दिसते एक छोटीशी दिसते सर्वांना? तर पहा या ठिकाणी पहा माझा लोगो फक्त राहिले आणि बाकीचे जे मेन्यूज आहेत, जे बाकीचे माझे मेन्यूज होते ते गायब झाले. ते कुठे आले, या ठिकाणी असे दुसऱ्या विंडोमध्ये आले. तर हेच आपण म्हणजे काय, हे एक दुसरं सेकंड कंपोनंट म्हणजे ही एक लिस्ट आहे. तर याच पद्धतीने आपण इथे एक लिस्ट घेऊया. ओके, जसं आपल्या नॉर्मल याच्यामध्ये. तर या ठिकाणी मी एक नवीन डिव टॅग घेतो इथे कंटेनरच्या आतमध्येच. एचरेफ संपल्यानंतर इथे मी एक डिव टॅग घेतो. पहा या ठिकाणी आता काही क्लासेस आपल्याला वापरायचे आणि काही लिस्ट वापरायची. तर क्लासेस नंतर आपण पहिली ऑर्डर लिस्ट म्हणजे अनऑर्डर लिस्ट बनवून घेऊया. सो पहा या ठिकाणी एक लिस्ट बनवतो, li अँकर टॅग. ओके, अँकर टॅगला आपण नेहमी हॅश देणार आहोत आणि या ठिकाणी लिहूया होम. त्यानंतर खाली काय सर्व्हिसेस, पोर्टफोलिओ, दुसरं आहे अबाउट आणि तिसरं आहे कॉन्टॅक्ट. ठीक आहे, आपण एवढ्या एका फक्त लिंकची एक वेबसाईट बनवूया, एवढ्या एका टॅगची. तर पहा या ठिकाणी
हे खालचं त्या सोडून मी कमेंट करतो, सॉरी. तर पहा या ठिकाणी माझा जो ब्रँड आहे तो ब्रँड या ठिकाणी आलेला आहे आणि बाकीची जी लिंक आहे ती या ठिकाणी गेलेली आहे, बरोबर. जर तुम्ही पाहत असाल तर आता हीच आपल्याला काय करायची, ही एका साईडला घेऊन यायची आणि हे एका साईडला घेऊन यायचं. म्हणजे असे जे लिंक आहेत या अशा शेजारी शेजारी दिसल्या पाहिजेत एका लाईनमध्ये, जे की आता वर खाली दिसत आहेत, बरोबर. तर पहा यासाठी आता काय करूया आपण, पहिला थिंग जे आपण जो हा UL आहे याला क्लास देऊया नेव बार हायफन नेव. आपण नेव बार डिफाईन करतोय म्हणून नेव्हिगेशन बारचे नेव, सॉरी क्लास देतो मी नेव बार. जसं की आपला हा जो आहे हा आपला पॅरेंट क्लास आहे आणि याच्यासोबतच आपण दुसरा काय देतोय नेव बारचे नेव्हिगेशन्स म्हणून हा क्लास देतोय. आणि पाहूया याने काय फरक पडतोय का. तर पहा याने आपल्याला काय झालं, याने आपली जी डॉट्स होती इथले म्हणजे जी आपली लिस्ट होती अनलिस्टेड झाली, अनस्टाईल लिस्ट तयार झालेली आहे, ठीक आहे. तर ह्या आपल्या क्लासने काय होतं की जे जे डॉट्स असतात आपल्या लिस्टमध्ये ते गायब झालेले आहेत. याच्यानंतर पाहत की आता हे जे आपले LI आहे, जसं आपण पेजिनेशनमध्ये किंवा अजून कुठल्या तरी एकामध्ये आयटम म्हणून एक क्लास पाहिला होता, मला असं वाटतं पेजिनेशनमध्येच पाहिलं होतं पाहिजे, पेज आयटम, पेज लिंक, बरोबर. आणि या ठिकाणी काय होतं नेव बार, नेव्हिगेशन, पेजिनेशन सॉरी म्हणजे पेज आयटम. याच ठिकाणी ते आपण क्लास वापरणार आहे नेव आयटम, नेव लिंक, ठीक आहे. तर पहा याला मी क्लास देतो नेव हायफन लिंक. तर पहा हा क्लास दिल्यानंतर काय चेंज होतं आपलं, पहा हा क्लास दिल्यानंतर पहा या ठिकाणी थोडासा गॅप आलेला आहे आपल्या या ठिकाणी नेव्हिगेशनच्या लिंकमध्ये थोडासा गॅप आलेला आहे. पण आता ह्या ज्या नेव्हिगेशन लिंक आहेत ह्या मला अशा एका शेजारी एक पाहिजे. सो यासाठी मला कुठला क्लास जसा आपण त्या दिवशी दिला होता हे पेजिनेशन बनवताना पेज लिंक, तशी ज्या ठिकाणी आपल्याकडे काय लिंक आहे नेव लिंक. नेव हायफन लिंक. तर पहा याने आता काय चेंज होत आहे, तर पहा याने आता जो झाला आपला चेंज, तर आता याने चेंज काय झालाय, आपले जे लिंक आहेत त्या लिंकचे कलर चेंज झालेले आहेत, बरोबर. आणि आणखीन एक छोटंसं पॅडिंग या ठिकाणी भेटलेलं आहे त्याला. त्याच पद्धतीने आता आपण दुसरा एक क्लास करणार आहे. आता दुसरं एक चीज करूया, आपण गोष्ट करूया. आपण आता नेवबारची जे ब्रँडिंग आहे, हे जे ब्रँडिंग आहे हे ब्रँडिंग तयार करून घेऊया. या ठिकाणी कोणाला काय अडचण आहे, आपण जिथे क्लास घेतले ते काय काय घेतले, कसे कसे घेतले. हॅलो, ठीक आहे. पण आता ज्या ठिकाणी जसं आपण ब्रँडिंग म्हटलं होतं, जो आपला लोगो आहे, तर त्या लोगोसाठी आता आपण क्लास घेणार आहे. तर क्लासचं नाव आहे नेवबार हायफन बँड, सॉरी ब्रँड, नेवबार हायफन ब्रँड. तर पहा आता हा जो क्लास आहे हा आपल्या बुस्टअपच्या लोगोवरती काय डिफरन्स आणतोय. तर पहा याच्या लिंकच्या खालचं जो काही अंडरलाईन होती ती गायब झालेली आहे आणि हे आलेले आहे. तर पहा आता आपला नेवबार तर क्रिएट झाला एक छोटासा, फक्त आपला जो नेवबार आहे तो असा एका लाईनमध्ये नाहीये, तो ज्या नेव लिंक आहेत हे आपले 1 बाय 1 दिसत आहे, ठीक आहे. आता याला आपण करण्यासाठी काय करूया, याला आणखीन एक आता क्लास देऊया. या ठिकाणी क्लास देऊया आपण कोलॅप्स. कोलॅप्स म्हणजे काय, माझे जे ए आहेत त्या कोलॅप्स होतील. कोलॅप्स. हा याने आपल्याकडे मध्ये काय चेंज होतोय का, मला असं वाटतं यांनी कोलॅप्समध्ये आपल्या जे लिंक आहेत ह्या डिस्प्ले झालेल्या आहेत. सो ठीक आहे, हा आपण नंतर देऊया. या ठिकाणी आपला जो नेवबार आहे ह्या नेवबारच्या जे लिंक आहेत हे आता अनडिस्प्ले झाल्या आहेत. सो आपण हे आणण्यासाठी इथे मी आणखीन एक क्लास ऍड करतो नेवबार मध्ये, नेवबार हायफन एक्सपांड हायफन LG. अरे आणखीन एक क्लास, ओके सॉरी. पहा या ठिकाणी सर्वांनी आपण काय केलं होतं,
पहिले जसं आपल्याकडे क्लास नव्हता त्यावेळेस आपल्याला जे असे दिसत होत्या, आपल्या ह्या ज्या लिंक आहेत हे आपल्या अशा दिसत आहेत. ठीक आहे. सो आता ह्या ज्या लिंक दिसतात अशा, तर याला आपण काय करूया, फर्स्ट थिंग आपण करूया न्यू बारला एक्सपांड करूया LGने. LG म्हणजे लार्ज स्क्रीनला हा फक्त मोठा दिसेल, नंतर हा कोलॅप्स होईल. तर पहा या ठिकाणी एक नवीन क्लास आपण ॲड केला, याचं नाव आहे नेवबार एक्सपांड LG. एक्सपांड म्हणजे काय, एखादी गोष्ट जी ती मोठी होणे. बरोबर बरोबर आहे. एक्सपांड म्हणजे काय, एनिवन? एक्सपांड म्हणजे काय, एखादी जी गोष्ट आहे. कोलॅप्स आणि एक्सपांड म्हणतो, त्यामध्ये एक्सपांड म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला मोठं करणे म्हणजे एक्सपांड म्हणतात. तर हाच क्लास लावल्यानंतर पहा माझे जे नेव बार आहेत हे असे मला एका लाईनीत आलेले आहेत. बरोबर, जे की आपले लेफ्ट साईडला होते जे की असे एका खाली एक होते. तर हा क्लास लावल्यानंतर आपले जे आहेत ते असे एका लाईनीत नेवबार आलेले आहेत. तर पाहता हा नेवबार जो आहे याला कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे. सो मी याला एक बॅकग्राऊंड देतो पहिलं, नंतर आपण दुसरं थिंग पाहूया. सो बॅकग्राऊंड देतो मी, याचं करतो BG. बॅकग्राऊंडचा कलर कुठला देऊ सांगा मला तुमच्या आवडीने. कोणीतरी कलर सांगा ना मला, कलर कुठला द्यायचा. बुस्टॅपमध्ये कुठले कुठले कलर असतात. हॅलो, इन्फो. इन्फो. ठीक आहे, आपण BG-इन्फो देऊया. तर आपला जो नेवबार आहे तो या पद्धतीचा एवढ्या साईजचा आहे. ठीक आहे. दिसतोय सर्वांना आपला नेवबार. सर्वांना नेवबार दिसतोय. येस सर. ओके, ठीक आहे. पहा आता नेवबार जो आपला दिसतोय तो या पद्धतीने दिसतोय. सेकंड थिंग, आता पहा आता नेवबार जसं मी इथे दाखवलं होतं, सर्वांना नेवबार काय, नेवबार आपण कसा बनवला. तर पहा नेवबारमध्ये काय घेतलं, पहिला आपण टॅग घेतला होता नेव टॅगमध्ये आपण एक क्लास घेतला नेवबार, त्यानंतर एक डिव घेतला त्याच्या आतमध्ये. बरोबर, त्याच्या आतमध्ये एक डिव घेतला की आपल्याला एक कंटेनर पाहिजे होतं. कंटेनर कशासाठी घेतला आपण, ह्या दोन्ही साईडनी मला छोटीशी जागा सोडायची होती माझ्या नेवबारमध्ये. जर मी काढला, जर हा कंटेनर क्लासचं जर स्पेलिंग मी चुकवलं, तर माझा जो नेवबार आहे तर तो बुस्टॅप बोर्ड पा इथे येईल आणि ही गोष्ट इकडे गेली आहे. बरोबर, सो ती देण्यासाठी मला काय मी बुस्टॅप हे वापरलं, नेवबार वापरला. ठीक आहे. त्यानंतर पहा इथे एक आपण अँकर टॅग घेतला. अँकर टॅगमध्ये आपण एक नेवबार ब्रँड नावाचा क्लास दिला, जो की नेवबारला ब्रँडिंग देण्याचं काम करतो. ब्रँडिंग म्हणजे काय, लोगो. सो इथे लोगोमध्ये इमेज न घेता आपण एक वर्ड घेतलेला आहे बुस्टॅप म्हणून. त्यानंतर इथे आपण एक डिव टॅग घेतला आणि डिव टॅगमध्ये एक UL घेतला. UL का घेतलं, तर जे काही माझे लिस्ट आहेत, जे काही माझे मेन्यू आहेत ते मला कुठे टाकायचे, लिस्टमध्ये टाकायचे. सो लिस्ट आपण कशी डिफाईन करतो HTML मध्ये, UL या क्लासने, UL ह्या टॅगने आपण जी लिंक आहे, सॉरी जी लिस्ट आहे ती आपण डिफाईन करतो. बरोबर आहे. त्यानंतर मी काय केलं, एक लिस्टमध्ये 5 लिंक घेतल्या, म्हणजे पाच नाव, 5 कंटेंट असलेली एक लिस्ट बनवली. त्या लिस्टमध्ये एक अँकर टॅग घेतला, जो की आपल्याला नेव्हिगेशनसाठी यूज होईल. अँकर टॅगचा उपयोग आपण नेव्हिगेशनसाठी करतो. त्याच्यामध्ये आपण काही मेन्यूज घेतले, ज्यामध्ये होते आपले होम, सर्व्हिसेस, पोर्टफोलिओ, अबाउट आणि कॉन्टॅक्ट अस किंवा कॉन्टॅक्ट. त्यानंतर आपण काय केलं की हे जे आपले दिसले ते याला आपण एक एक क्लास ॲड करत गेलो. पहिला आपण केला नेवलिंक ॲड केला, ज्याने आपल्याला नेवबारमध्ये थोडंसं पॅडिंग आणि मार्जिन दिलं. त्यानंतर आपण दुसरा एक ॲड केला नेवलिंक, त्याने पण सेम काम केलं, फक्त आपली जी खालची जी अंडरलाईन होती ती गायब केली, जी की आपल्या अँकर टॅगला दिसते. त्यानंतर आपण काय केलं, तिसरा क्लास आपण एक यूज केला, तो म्हणजे माझे जे काही ब्रँडिंग दिसत होते ते असे लिस्टप्रमाणे एका खाली एक दिसत होते, जे मला एका लाईनीत घ्यायचे होते. म्हणून आपण काय यूज केलं, नेवबार एक्सपांड LG नावाचा एक क्लास आपण ॲड केला, ज्याने आपले माझे जेवढे काही नेव्हिगेशन बाहेर आहेत तेवढे एका लाईनमध्ये आले. तर आता याच्यामध्ये आपण जर याला स्मॉल केला, तर याचा जर स्मॉल केला तर याचा स्मॉल पहा, असं म्हणजे असा दिसतो. बरोबर, आपला जो ब्रँडिंग आहे
तो या पद्धतीचा, म्हणजे स्मॉल केला तर या पद्धतीचा, तो तुम्हाला असा न दिसता तो कोलॅप झाला पाहिजे. आता ह्याचा पहा आपण बुटस्ट्रॅप मध्ये जो आपला आहे हा पहा, याला जर मी स्मॉल केला तर हा कसा चेंज होतोय पहा. पहा एका लेवलवरती गेल्यानंतर या ठिकाणी काय याला बटन्स आले, बरोबर, जो की एक साइड बार ओपन करतो आणि या ठिकाणी एक आलं. म्हणजे आपला जो नेव्हिगेशन बार आहे तो पहा इथे कसा दिसतोय, आपले जे नेव्हिगेशन आहेत त्याचे एका खाली एक लिहून आले. आणि यांची नेव्हिगेशन कसे आहेत, जे की एक नवीन ड्रॉपडाऊन किंवा नवीन लिस्ट ओपन होतीये, बरोबर, बरोबर ना. तर आता आपण काय करूया, आपला जो नेव्हबार आहे तोही याच पद्धतीने कोलॅप्स झाला पाहिजे, म्हणून आपण प्रयत्न करूया. सो आपण इथे एक नवीन क्लास ऍड करूया, कोलॅप्स. आणि एक दुसरा क्लास ऍड करूया. फक्त कोलॅप्सने पहा काय होतं, कोलॅप्सने जे ते माझे नेव्हिगेशन बार्स असं वाटतं माझे निघून गेले. नंतर आपण आणखीन एक काम करूया, नेव बार हायफन कोलॅप्स हा एक क्लास ऍड करूया. आपले जे माझे जे नेव्हिगेशन बार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. तर पहा दुसरी थिंग आपण आता दिसते सर्वांना, हॅलो, येस सर. हा. आता पहा इथे मी स्क्रीन जशी मोठी करेल तशी माझी इथे पहा एका लेवलला माझे इथे नेव्हिगेशन बार दिसत आहेत सर्वांना, मेन्यू दिसतोय. आणि अजून मी थोडा छोटा केला की माझे जे नेव्हिगेशन मेन्यू आहेत ते गायब होत आहेत, दिसतात सर्वांना गायब झालेले आणि आलेले. दिसते सर्वांना, प्लीज यार आन्सर मी गाईज. येस सर. ओके. तर पहा आता ह्या जसं आपण बनवलेलं पाहिलं तसंच आपण हा बनवलेला पाहूया. तर याच्यामध्ये पहा जसं आपण याला छोटं करतो ना तशी ते मेन्यू गायब होतात आणि दोन बटन येतात पहा, तुम्ही लक्ष देसाल तर, बरोबर. हे पहा या ठिकाणी एक बटन ऍड झालं नवीन आणि या ठिकाणी एक बटन ऍड झालं, बरोबर, बरोबर. जसं तुम्ही तुमचा कोलॅप्स पार केला त्या पद्धतीने ते एक बटन ऍड झालं. तर सेम बटन आपल्याला पण ऍड करायचंय आपल्या नेव्हिगेशन बारमध्ये. तर आपल्या नेव्हिगेशन मध्ये आपण बटन कुठलं ऍड करणार आहे, हे बटन ऍड करणार आहे जे की आपलं या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, चालेल ना. तर आता हे बटन आपण इथे ऍड करूया. सो या ठिकाणी काय करूया, एक बटन डिझाईन करूया. तर बटन पहा कसं दिसेल, तर पहा आता या ठिकाणी आपण एक बटन बनवूया. सो बटन पहा या ठिकाणी मी नेव्हबारच्या खालीच एक डिझाईन करतो. एक सिंपल एक आपण बटन घेऊया, जसं आपण नॉर्मल बटन घेतो त्या पद्धतीने बटन घेऊया. याला टाईप देऊया बटन, टाईप काय देऊया, बटन. बटन नावाचा टाईप दिल्यानंतर या ठिकाणी आता काय करूया, आपण चेक करूया आपलं बटन इथे कसं दिसतंय. तर पहा या ठिकाणी आपल्या इथे एक बटन दिसते, पहा दिसते सर्वांना. सो आपण आता काय करूया, ह्याच बटनचा उपयोग करणार आहे आपण. पण बटन पहा इथे मला काय करायचं, माझं ज्यावेळेस माझा स्क्रोल बार असेल त्यावेळेस माझं बटन दिसलं नाही पाहिजे. सो या ठिकाणी आपण काही क्लासेस ऍड करूया ज्यामध्ये असेल, आता हे जे बटन आहे याला टोगलर बटन म्हटलं जातं. ठीक आहे, नेव्हबार मध्ये जे कुठलं बटन दिसतं आपल्याला इथे, तर याला जे बटन म्हटलं जातं ना, हे जिथे येतं, हे जे बटन येतं याला टोगलर बटन किंवा टोगल बटन म्हटलं जातं, जे की फक्त एका काही वेळेसाठी येतं, जे की प्रत्येक वेळेस असत नाही, म्हणून याला टोगलर बटन म्हटलं जातं. तर हेच टोगलर बटन आपण या ठिकाणी आता टाकणार आहे, जे की आपल्या नेव्हिगेशन बार साठी असेल. सो नेव्हिगेशन साठी असणार टोगलर बटन. सो आपण याचा क्लास काय देऊया, याला क्लास देऊया आपण क्लास नेव्हबार टोगलर. ठीक आहे, नेव्हबार टोगलर. आणि आणखीन एक आता टोगलर दिल्यानंतर पहा हे बटन दिसायचं गायब होतंय की काय. तर पहा नेव्हबार बटन दिसायचं गायब झालं आपलं, दिसतंय का कोणाला बटन? नो सर. ओके, आता आपण बारीक करून पाहूया आपलं बटन दिसतंय का.
तर तुम्ही इथे जर बघितलं तर इथे एक बटन दिसते तुम्हाला एक छोटासा कलरमध्ये दिसते, ते कोणाला एक छोटंसं एक बटन दिसत असेल पहा, Yes. दिसते हे बटन. एकदम फक्त बॉर्डर आली याला, टेक्स्ट वगैरे काही नाहीये यात. ओके, दिसते सर्वांना? Oh, yes, sir. ओके, तर पहा आता या बटन मध्ये आपल्याला आयकॉन कसा आणायचा, आपल्याकडे या बटन सारखा आयकॉन आणायचा आहे, बरोबर. या बटनला काय आहे, 3 लाईन आहेत अशा आडव्या. ह्या 3 लाईन आता आपण या बटनला आणण्याचा प्रयत्न करूया. तर हे मी अशी स्क्रीन ठेवतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. सो मी या ठिकाणी काय करतो, एक स्पॅन टॅग घेतो. स्पॅन टॅग कशासाठी, ज्यावेळेस एखाद्या टेक्स्टला आपण म्हणजे पॅराग्राफ वगैरे नसेल वापरायचं, सिम्पल टेक्स्ट ज्यावेळेस द्यायचं असेल त्यावेळेस आपण स्पॅन टॅग वापरतो. या स्पॅन टॅगला पाहता मी क्लास देणार आहे. ओके, जसं आपण इथे काय दिलं होतं, नेव्हबार टॉगलर, बरोबर. सो आता आपल्याला काय आणायचं आहे, याचा आयकॉन आणायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय क्लास देणार, नेव्हबार टॉगलर हायफन आयकॉन. नेव्हबार टॉगलर हायफन आयकॉन. मी क्लासचं नाव काय घेतलं, जसं आपण इथे काय म्हटलं, मी काय म्हटलं होतं, टॉगलर बटन आहे जे नेव्हबार साठी, म्हणून आपण काय घेतलं, नेव्हबार टॉगलर म्हणून क्लासचं नाव घेतलं, बरोबर. आणि याचाच आपल्याला काय करायचं तर आयकॉन पाहिजे, जो की आपल्याला 3 आडव्या ज्या लाईन्स दिसतात त्याला आयकॉन म्हटलं जातं किंवा आयकॉन म्हणतात त्याला. तर हाच आयकॉन घ्यायचा म्हणून मी स्पॅन टॅग मध्ये. ओके, कारण पी टॅग घेऊ शकत नाही, पी टॅग आपण पॅराग्राफसाठी यूज करतो. ड्यू टॅग घेऊ शकत नाही कारण मला इथे एखादा एलिमेंट नाही टाकायचं. सो स्पॅन टॅग कशासाठी यूज केला जातो, ज्यावेळेस आपल्याला एखादा टेक्स्ट टाकायचं आहे विदाउट एखादी प्रॉपर्टी, त्यावेळेस आपण त्याला लावतो. दिसते सर्वांना बटन आता? आला सर्वांना, म्हणजे ते Yes, sir. ज्या 3 लाईन येणार होत्या आपल्याला ती आली, या ठिकाणी बॉर्डर आली, बरोबर. तर पाहता याला मी जसं मोठं करेल ना तसं ते गायब होईल. आता हे पण नाही होते का, आता आपली स्क्रीन खूप मोठी झाली आहे, तर जशी मी स्क्रीन बारीक करेल आले, बरोबर. स्क्रीन बारीक केला गेलं, स्क्रीन बारीक करेल तसं ती स्क्रीन जशी बारीक करेल तसं ते बटन येते सर्वांना बटन दिसतंय. जशी स्क्रीन आपण मोठी करू तसं ते बटन गायब होते, आपला जो नेव्हिगेशन बार आहे तो येतोय दिसतोय सर्वांना, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे आपलं? Yes. ओके, तर आता आपण सेकंड दुसरी थिंग काय करणार आहे, आता आपलं टार्गेट काय, की ज्या पद्धतीने मी ह्या बटन आल्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा काहीच ऑप्शन होत नाही, काहीच ऍक्शन होत नाही. होते काही ऍक्शन? काहीच होत नाही. पण जर मी ह्या बटनवरती केलं तर इथे एक माझा साईड बारला काहीतरी ओपन होतंय का ओपन? Yes, sir. आता हेच जे आहे हेच आपण ट्राय करणार आहे, किंवा हेच आपण जे आहे हे करणार आहे. तर आपल्या बटनवरती क्लिक केल्यानंतर जो आपले मेन्यू होते 5, त्या 5 मेन्यूची लिस्ट आपल्याला डिस्प्ले झाली पाहिजे, बरोबर ना. ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर हीच लिस्ट आपल्याला ओपन झाली पाहिजे. तर यासाठी आपण काय करूया, हा जो बटन आहे ह्याच बटनला आपण काही एक ॲट्रिब्यूट ऍड करणार आहे. ओके, तर आपण या ठिकाणी ॲट्रिब्यूट काय यूज करणार आहे, या ठिकाणी आपण एक ॲट्रिब्यूट यूज करणार आहे, डेटा बीएस टोगल तर याच्यामध्ये काय करणार आपण, जसं आपलं की मी काय म्हटलं होतं, हे टोगलर बटन आहे. सो हे टोगलर आपल्याला काय करायचंय, कोलॅप्स करायचं आणि एक्सपांड करायचं, बरोबर. आपला जो आहे आता काय, आपला जो नेव्हिगेशन बार हा कोलॅप्स मध्ये, आणि जशी स्क्रीन मोठी करू तसं काय आपल्याला तो एक्सपांड होतोय, बरोबर. तर आता आपल्याला एक्सपांड कधी करायचं आहे, ज्यावेळेस याच्यावरती क्लिक करेल त्यावेळेस कोलॅप्स किंवा एक्सपांड करायचं. सो म्हणून या ठिकाणी काय आपण देऊया व्हॅल्यू कोलॅप्स. या ठिकाणी काय व्हॅल्यू देऊया, कोलॅप्स. पण आता कोलॅप्स झाल्यानंतर हा कोलॅप्सचं काम तर करेल व्यवस्थित, ओके. पण याला सांगितलं पाहिजे ह्या बटनला की भाई कोलॅप्स कोणाला करायचंय, बरोबर. जसं की आता फक्त सांगितलं, एखाद्याला सांगितलं फक्त इथे जा, पण कोणाला सांगितलं हे महत्वाचे, बरोबर. जाणं तर आहे, काम त्याचं आहे, पण जायचंय कुठे, बरोबर. जसं की तुम्हाला सांगितलं इथून पुण्याला जा माझ्या घरापासून, तर कोणाला सांगितलं हे इम्पॉर्टंट आहे, किंवा कुठं जा
हे सांगणार. जा सांगितलं, गाडी चालवता येते पण जायचंय कुठे गाडी घेऊन हे महत्वाचं आहे. त्याच पद्धतीत आता ह्या बटनला सांगणार आहे आपण. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याकडे एक क्लास येतो किंवा एक ॲट्रिब्यूट येतं, सॉरी क्लास नाही ॲट्रिब्यूट येतं. जसं आपण या ठिकाणी काय म्हटलं, डेटा BS टोगल म्हणजे डेटा बूटस्ट्रॅप टोगल काय. सो याच पद्धतीने दुसरं आपल्याकडे येते डेटा -बूटस्ट्रॅप -टार्गेट. काय कर, टार्गेट कर, टार्गेटला कोलॅप्स किंवा हे कर. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय, ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर कुठला इव्हेंट कॉल झाला पाहिजे, तर कोलॅप्स नावाचा इव्हेंट कॉल झाला पाहिजे. आणि कशावरती झाला पाहिजे, तर त्याचं टार्गेट या ठिकाणी देतोय आपण. बरोबर आहे, समजते सर्वांना? हॅलो, समजते सर सर्वांना? एकदा रिपीट करा ना. ओके, काय रिपीट करू, हे जे आता आपण नवीन ऍड केलं हे. हो सर तेच. ओके ठीक आहे, परत पहा. हा जो माझा नेव बार आहे, हा जर माझी स्क्रीन मोठी आहे, ओके, त्यावेळेस कसं दिसतो, मला एक्सपांड झालेला दिसतोय सर्वांना? प्लीज आन्सर. येस सर. ओके, आणि तोच आपण जशी स्क्रीन बारीक, म्हणजे जसं की हे असं समजूया की मी मोबाईलवरती ओपन करतो, बरोबर. तर मला मोबाईलवरती कसं दिसणार हा माझा नेव बार, या पद्धतीने. या ठिकाणी माझे मेन्यू कुठे गेलेत, तर ते कोलॅप्स झालेत, बरोबर. येस सर. हा, तर कोलॅप्स झालेत, तर याला एक्सपांड पण केलं पाहिजे मला, बरोबर. दिसले पाहिजेत ना माझे मेन्यू, जे माझे हाईड झाले हो सर. ते मला शो पण केले पाहिजे. ते शो करण्यासाठी आपण एक या ठिकाणी बटन घेतलंय, ज्याला म्हटलं जातं टोगलर बटन. टोगलर बटनचं काम काय असतं, की ट्रू किंवा फॉल्स, जसं बुलियन वर्ड्स आहेत. बुलियन म्हणजे बुलियनची व्हॅल्यू काय असते, एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते, बरोबर. बरोबर ना? येस सर. हा, जसं बायनरी नंबर 0-1 आहे, तसंच याचं काय काम आहे, याचं एकतर शो कर किंवा हाईड कर, हे याचं काम आहे. म्हणून याला काय म्हटलं, टोगलर म्हटलं जातं. टोगलचं काम काय, एखादी गोष्ट एकतर ही किंवा ती, दुसरी तिसरी गोष्ट नसते त्याच्याकडे. त्यांच्याकडे दोनच ऑप्शन असतात, एकतर हे किंवा एकतर ते, ट्रू किंवा फॉल्स किंवा 0 किंवा 1. तर याच पद्धतीने ह्या बटनचं काम आहे. आता काय आपला नेवबार हाईड आहे, तर तो शो करायचा आहे आपल्याला, बरोबर. तर याचं काम काय, फक्त एकतर हे किंवा ते कर. तर आपण याला काय सांगितलं, काय करायचंय, टोगल. टोगल काय करायचं, मला कोलॅप्स, कोलॅप्स किंवा एक्सपांड करायचंय, बरोबर आहे. माझा जो नेवबार आहे येस सर. तो मोठा किंवा छोटा करायचा, त्याचं जे इथं क्लास नाव आहे किंवा त्याची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचं नाव या ठिकाणी कोलॅप्स, बरोबर. आता ट्रू किंवा फॉल्स करायचंय, जसं की आता आपण एखाद्या टेक्स्ट फील्डची व्हॅल्यू एक तर ट्रू किंवा फॉल्स एखाद्या बटनवरती क्लिक केल्यानंतर सांगतो, बरोबर. बटनला काय आपण प्रॉपर्टी देतो, याची व्हॅल्यू एक तर ट्रू किंवा फॉल्स कर, पण कोणाची, कोणत्या टेक्स्ट फील्डची. कारण माझ्याकडे एका याच्यामध्ये भरपूर नेव्हिगेशन बार असतील ना, सपोज एखाद्या वेबसाईट जर असेल तर, बरोबर. तर ते कोणाला, तर यासाठी काय आपण एक नवीन क्लास नेम किंवा नवीन ॲट्रिब्यूट वापरतो, डेटा बूटस्ट्रॅप टार्गेट. कोणाला टार्गेट करून कोलॅप्स करायचे, त्याची व्हॅल्यू देतो आपण या ठिकाणी. ठीक आहे, आता क्लिअर एवढं? येस सर. ओके डन, थँक्यू. मग आता काय करायचं, आपल्याला काय करायचं, आपला एवढा पार्ट तर दिसतोय पा, बरोबर. बटन पण दिसतंय, आपल्याला दिसतंय आता या पेजवरती पहा, आपल्याला इथे बटन दिसतंय आणि आपलं ब्रँडिंग पण दिसतंय सर्वांना. तर हो म्हणजे सर. आपले हे दोन पार्ट दिसतात, फक्त आपलं काय दिसत नाहीये, हा जो डिवचा पार्ट आहे, हा डिव दिसत नाहीये, बरोबर. हा डिव असा हाईड आहे किंवा हा आहे, बरोबर. आता काय आपलं डिव हाईड आहे, सो मग याला टार्गेट करायचं आपण. मग याला काय देऊया, एक आपण आयडी देऊया. आयडी का देऊया, तर आयडी जो असतो तो युनिक असतो, बरोबर. एका पेजमध्ये एकच आयडी असतो, बरोबर ना. एका पेजमध्ये एकच असतो. सो आपण या ठिकाणी काय देऊया, या ठिकाणी देऊया फर्स्ट नेवबार म्हणून आपण आयडी देऊया, फर्स्ट नेवबार. आणि हाच आयडी आपण या ठिकाणी टार्गेटचा याला लावणार आहोत. तर कसा, हॅश लावून. ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आयडी जो आहे हा CSS मध्ये पण आपण हॅशनेच आपण आयडी हे केला होता, कॉल केला होता, बरोबर. जर कोणाला आठवत असेल तर. तसंच येस आपण सर. इथे पण आपण काय लिहिणार आहे, आयडी लिहिणार आहे. आता याला फक्त मी आपण रिफ्रेश करून पाहूया कुठला चेंज घडतोय का आपल्याकडे. ठीक आहे, आता याला मी क्लिक करतो, झालं, झालं, बरोबर ना. येस सर.
झालं माझं कोलॅप्स. काय करतो हे, एकतर कोलॅप्स करतो शो किंवा करते आणि हाईड करते. शो किंवा हाईड. जसं की मी काय म्हटलं होतं, याचं काम काय, टोगल म्हणजे काय, एकतर हे करणं किंवा ते करणं. आपण काय ते कोलॅप्स, याची व्हॅल्यू काय कोलॅप्स आहे, एकतर ती कोलॅप्स करेल किंवा एक्सपांड करेल. म्हणून आपण काय आता कोणाला कोलॅप्स करायचं आणि कोणाला हाईड करायचं किंवा कोणाला शो आणि हाईड करायचं, तर याच्यासाठी टार्गेट आपण कुठे याला फिक्स केलं होतं. बरोबर, समजले सर्वांना? सर्वांना समजले? नेव्हर कसा आपण क्रिएट केला. हॅलो, समजले सर्वांना आपण नेव्हर कसं क्रिएट केलं? येस सर. ओके, पहा आता नेव्हर माझा पहा, मी ज्या ज्या पद्धतीने करतो, म्हणजे पाहता इथे नेव्हर माझा जो कोलॅप्स आहे तो एकदम इथे होतोय. बरोबर, म्हणजे हाईडला. आता काय करायचं आपल्याला, नेव्हर जो एक्सपांड झाला पाहिजे किंवा जो मोठा झाला, मोठा एक्सपांड, मोठा कुठपर्यंत राहिला पाहिजे, स्मॉल स्क्रीन, म्हणजे एकदम माझा फक्त मोबाईलवरतीच माझा तो जो आहे तोच फक्त स्मॉल साईजमध्ये राहिला पाहिजे. तर पहा या ठिकाणी मी याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश करून झालं तर याला मी जेवढे जेवढे बारीक करेल, तर आपलं मागाशी इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला नेव्हर कोलॅप्स झाला होता ना, हाईड झाला होता आपले नेव्हिगेशन. बरोबर, आठवतंय कोणाला? येस सर. आता पण मी आणखीन एक छोटा करतो, अजून पण नाही होते. पहा आता हा कधी एकदम छोट्याशा साईजला होईल, झाला ह्या साईजला. बरोबर, म्हणजे पहा माझं जे टेक्स्ट बॉक्स आहे याच्या तिथे BS दिसेपर्यंत हा हाईड होत नाहीये. याच्या पुढे पहा, बरोबर, म्हणजे हा जो डेटा वर्ड आहे, इथे जो डेटा वर्ड लिहिलाय इथपर्यंत माझी जर ही विंडो गेली तर ते दिसते, त्याच्या आतमध्ये दिसत नाही. बरोबर, तर म्हणून काय आपण वापरलं, बूटस्ट्रॅप एक्सपांड SM. ज्यावेळेस माझ्या स्क्रीनची साईज ही स्मॉल आहे, ओके, एक स्मॉल साईज म्हणजे 460 पिक्सेल, आय थिंक, हां 460 पिक्सेल, 460 की 576 पिक्सेल असं काहीतरी पिक्सेल साईज ती. हां 576, सॉरी 460 नाही, 460 यूट्यूबवरती व्हिडिओचं पिक्सेल येतं, विसरलो होतो मी. तर 576 जोपर्यंत माझी साईज आहे तोपर्यंत माझं नेव्हिगेशन बार हा बारीक दिसला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो 576 सोडेल त्यावेळेस तो माझा नेव्हिगेशन बार आहे तो मोठा दिसला पाहिजे. बरोबर आहे, हे या ठिकाणी लॉजिक लागतं. त्यानंतर पहा इथे आणखीन एक येतो MD. MD म्हणजे काय, मीडियम डिव्हाइसवरती. हा काय स्मॉल डिव्हाइसवरती माझा जो नेव्हिगेशन बार आहे तो हाईड केलेला दाखव, म्हणून आपण काय वापरतो, नेव्हबार एक्सपांड -SM. तर हाच ज्यावेळेस मी टॅबलेटवरती ओपन करतो, ओके, माझा जो नेव्हबार आहे हा माझ्या मोबाईलच्या, सॉरी टॅबलेट ज्यावेळेस मी ओपन करतो तर त्या टॅबलेटवरची सुद्धा मला तो लहान दिसला पाहिजे, म्हणजे हाईड दिसला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी कुठला क्लास वापरणार, SM च्या ऐवजी मीडियम. SM म्हणजे काय, स्मॉल, मीडियम म्हणजे काय, मीडियम. तर पहा आता या ठिकाणी आता हाईड दिसतोय सर्वांना. ज्यावेळेस आपला SM होता त्यावेळेस तो हाईड नव्हता, पण ज्यावेळेस आपण त्याला MD करतोय त्यावेळेस तो हाईड होतोय सर्वांना दिसतोय. येस सर. आता पहा हा कधी होईल, तर मला असं वाटतं की तो जवळपास या स्क्रीन, हे जो नेव्हिगेशन नेव्हबार क्लास माझा येतपर्यंत तो कोलॅप्सच राहील असं मला वाटतं. छोटस माझ्याकडनं वाढलं, तो जवळपास इथपर्यंत आल्यानंतर, बरोबर, इथपर्यंत आल्यानंतर तो चालतोय, म्हणजे इथे जी साईजची पिक्सेल आहे त्या साईज पर्यंत, म्हणजे एवढा टेक्स्ट माझा साईज वाढली. बरोबर, पहिले इथपर्यंत होत होता, बरोबर ना, याच्यापेक्षा इकडे होत होता. बरोबर, पहिला कुठपर्यंत, इथपर्यंत चालत होता. बरोबर, इथून इथपर्यंत. आता कुठपर्यंत गेला, इथपर्यंत गेला. बरोबर, म्हणजे एवढी साईज वाढली आपली कोलॅबसाठी, फक्त काय, MD केल्यानंतर. त्यानंतर अजून जर LG केला म्हणजे लार्ज स्क्रीनला, तर तो आणखी थोडा वाढेल आपला. पहा, बरोबर आहे, समजते सर्वांना मी काय करतो.
आपण डिव्हाइसनुसार कसा ठेवायचा तर याच ठिकाणी आपण पाहतोय. तर पहा, फक्त मोठ्या डिव्हाइसवरतीच हा मला एक्सपांड दिसेल, छोट्या डिव्हाइसवरती दिसणार नाही. या पद्धतीने आपण इथे लावतोय. समजते सर्वांना? येस सर. सर ते तीनच ऑप्शन आहेत का, LG, MD? हा, या ठिकाणी 3 किंवा 4 ऑप्शन असतील. एक असेल XL एक्स्ट्रा लार्ज, एक्सेल पण असेल. आपण चेक करूया एक्सेल आहे का. तर पहा, एक्सेल पण आहे असं मला वाटतंय. पहा, एक्सेल पण आहे, एक्स्ट्रा लार्ज पण आहे. 4 ऑप्शन असतात इथे. एक असतो SM, त्याच्यानंतर असतो MD म्हणजे मीडियम, एक असतो लार्ज आणि एक असतो एक्स्ट्रा लार्ज. तसं आपल्या ज्यावेळेस तुम्ही एखादा ड्रेस खरेदी करता त्यावेळेस मध्ये असतं ना S साईज, M साईज, L साईज, XL साईज, डबल XL, ट्रिपल XL, बरोबर. त्याच पद्धतीने या ठिकाणी येस सर. इथे पण साईज येतात पद्धतीच्या. यामध्ये 3 किंवा 4 साईज असतात. काहींमध्ये 3 असतात, काही वेळेस 4 असतात. म्हणजे काही कंपोनंटमध्ये 3च साईज असतात, काही कंपोनंटमध्ये 4. जसं की आता आपण BTN पाहिलं होतं बटनमध्ये किती आहेत? 3च आहेत. एक्स्ट्रा लार्ज नाही आहे. पेजिनेशनमध्ये पण 3च आहेत. एक्स्ट्रा लार्ज होतं का पेजिनेशनमध्ये? नव्हतं ना पेजिनेशनमध्ये. तर आता हा आपला एक नेव्हिगेशन बार एक छोटासा बनवून झालेला आहे. आता आपण आणखीन यात काय पाहणार आहे? मी याची एक साईज, हा नेव्हिगेशन. आता हाच नेव्हिगेशन मध्ये पहा, आपण आणखी काय पाहणार आहे? हा जो नेव्हिगेशन बार पहा, आता इथे बूस्टअपचा पहा, तुम्ही कितीही टेक्स्ट खाली केलात तर हा तुमचा नेव्हिगेशन बार आहे, तो इथेच राहतोय, हा हलत नाहीये. तर आता पहा, आपला पाहूया, आपला हलतोय की नाही हलत आहे. सो मी या ठिकाणी एक वेबसाईट ओपन करतो, लोरेम इस्पान म्हणून. ज्याच्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल एक टेक्स्ट भेटला जातो, सॅम्पल टेक्स्ट भेटतो इथे. तर आता हा एक टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट आपण कॉपी पेस्ट करूया. ठीक आहे, आपल्या साईटवरती पेस्ट करूया. इथे बूस्टअपचा हा जो डिव टॅग आहे, हा जो नेव बार आहे, हा नेव बारच्या खाली टेक करूया. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला काय पाहिजे की आपला जो नेव्हिगेशन बार आहे हा टॉप साईडला फिक्स राहतो की नाही राहते. ठीक आहे, या ठिकाणी एक रॅन्डम टेक्स्ट मी जनरेट केलाय सर्वांसाठी. तर पहा, माझा जो बूस्टअप आहे, पहा माझा टॅग काय राहतोय, वरती राहतोय का? माझा जो नेव बार आहे तो असं वरती फिक्स राहतोय का? नाही राहते. माझ्या कंटेंट नुसार तो वर निघून जातोय ना. येस सर. हा, तर आता हेच काय करायचं, आपल्याला फिक्स करायचं आहे थोडंसं. सो आपण याला काय करूया, फिक्स करूया. तर फिक्स पाठी माझ्याकडे 2 क्लासेस आहेत. एक आहे स्टिकी स्टॉप म्हणून पण आहे आणि एक फिक्स स्टॉप म्हणून पण आहे. तर मला असं वाटतं स्टिकी स्टॉप जो आहे तो मला असं वाटतं बूस्टअप 5 मध्ये नाहीये, तर फक्त आपण फिक्स पाहूया. ठीक आहे, तर आता आपण काय पाहूया, फक्त फिक्स पाहूया. स्टिकी टॉप पण आहे असं मला वाटतं का, ट्राय करून बघूया. मी डॉक्युमेंटेशन मध्ये पाहतो, आपण पाहूया डॉक्युमेंटेशन मध्ये स्टिकी टॉप आहे की नाही. म्हणजे मला कन्फ्युजन आहे. ओके, तर आपण इथे नेवबार कुठे दिसतं आपल्याला, इथे दिसतात पहा नेवबार. तिथे आपण सर्च करून बघूया स्टिकी वर्ड आहे का. ओके, इथे आहे डिफॉल्ट, फिक्स टॉप, फिक्स बॉटम आणि स्टिकी टॉप, स्टिकी बॉटम. एवढे 5 वर्ड आहेत, म्हणजे 5 गोष्टी आहेत आपल्याकडे. ठीक आहे, सो आपण यातला आपण एक एक चेक करूया. तर पहिला डिफॉल्ट आहे, तो डिफॉल्ट आहे तुमच्याकडे. सेकंड आपण पाहणार आता फिक्स टॉप. फिक्स टॉप मध्ये काय डिफरन्स आहे. या ठिकाणी मी क्लास देतो फिक्स सॉरी एफ नाही गेला, फिक्स हायफन टॉप.
पाया काय काय आता फिक्स टॉप. तर पहा फिक्स टॉपमध्ये जर आपण इथे पाहिलं, आता पाय मी या ठिकाणी खाली आहे, बरोबर, तरी पण माझा जो आहे तो खालीच आहे, बरोबर, बरोबर ना. पहा मी स्क्रोल करतोय पण माझा नेव बार हलत नाहीये, का हलतोय? नो सर. नो सर. पण पहा स्टिकी स्टॉप मध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की याच्यात जर तुम्ही पासाल, जर मी स्टिकी स्टॉप काढला किंवा आता पहा मी इथे आहे, तर ह्या वर्डची जी लाईन आहे ना, फक्त याला थोडंफार क्लेरिफाय करायचं आहे. ओके, तर आपण किती पॅरेग्राफ टाकले होते ते पॅरेग्राफ पहा, आणि आपण इथे किती पॅरेग्राफ आहेत पहा. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, बरोबर. आपण किती 16 पॅरेग्राफ आहे तिथे, बरोबर, बरोबर ना. किती मोजले आपण इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर, हो सर. 11. पहा या ठिकाणी 12 13 14 15 16 आणि 16च आहेत, बरोबर. इथे किती दिसते आपल्याला? 16 पॅरेग्राफ दिसले. पण जर तुम्ही इथे काउंट पाहिला, तिथे काउंट पहा 17 दिसतोय सर्वांना. काउंट दिसतोय इथे 17. येस सर. हा, तर पहा आपण किती मोजताना किती वाटले आपल्याला? 16, आणि सर्च करताना किती सापडले? 17, बरोबर ना. तर हो 17वा सर. कुठे गेला माझा? म्हणजे जो पहिला क्लास आहे माझा, पहिला पॅरेग्राफ आहे, तो कुठे गेला? तर तो पॅरेग्राफ काय आहे? तुमचा पॅरेग्राफ इथनं स्टार्ट झालाय तो, पण नेवबारने काय केले? त्याला हाईड केलं, म्हणजे नेवबार त्या पॅरेग्राफच्या वर आला. हा छोटासा म्हणजे फिक्स पोझिशन जी आहे, याच्यामध्ये हा एक ड्रॉबॅक आहे की तुमची जी काही पोझिशन सायझिंग आहे त्याच्यामध्ये तो त्याला ओव्हरलॅप करतो, म्हणजे ओव्हरले करतो, तो त्याच्या वर येतो. एखाद्या नाण्याच्या वरती जसं आपण एक दुसरं नाणं ठेवतो किंवा वहीवरती वही ठेवतो, तर मागची खालची वही आपल्याला दिसत नाही, त्या पद्धतीने याचा सीन होतो किंवा याला हे होतं. समजतंय? येस सर. हा, जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहा मी या ठिकाणी दाखवतो इन्स्पेक्ट करून. सॉरी 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 सॉरी, पहा इन्स्पेक्ट करतो मी. इन्स्पेक्ट एलिमेंट आहे, हे टूल सर्वांना वापरता येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर पहा आता या ठिकाणी मी नेवबार पहा माझा इथे, बरोबर. पहा या ठिकाणी इथे एक अशी ब्ल्यू पट्टी आलेली त्याच्यावरती, बरोबर, आली आहे. येस सर. आणि पहा दुसरा पण पहा तिथे आतमध्ये दिसतोय, पहा त्याच्याच पी टॅग वरती मी आता तिथे पी टॅग, आणि दुसरा खालचा पी टॅग इथे दिसतोय, आणि पहिला पी टॅग पहा त्याच्या तिथेच दिसतोय, जिथे माझा नेवबार दिसतोय तिथेच पी टॅग दिसतोय तुम्हाला. येस सर. आता पहा मला जर याला पाहायचं असेल तर पहा मी याला एक हे लावतो, सॉरी ओपॅसिटी जर मी याची 0 केली, पहा माझं कुठनं चालू झाले, पाय इथनं पॅरेग्राफ चालू झालाय, बरोबर, पण तो माझा याच्यामध्ये हाईड झाला होता. पहा 0.5 जर केलं मी तर दिसते, पहा दिसते तुम्हाला एक छोटासा कलर दिसतोय आपल्या नेवबारचा, आणि पण पॅरेग्राफ जो आहे त्याच्याच मागे चालू झाला, बरोबर. म्हणजे पॅरेग्राफला काय केलंय नेवबारने? आपल्या ओव्हरलॅप केलंय, बरोबर. समजते सर्वांना काय केलंय? हॅलो. येस सर. हा, तर आपलं काय करतो, म्हणजे फिक्स पोझिशन जी आहे, जी सीएसएस मध्ये फिक्स पोझिशन येते, तर ती काय करते? त्याची फिक्स पोझिशन घेते, पण त्याच्याऐवजी दुसरा कंटेंट त्या ठिकाणी जाऊन बसतो. तर हे ओव्हरलॅप करण्यासाठी काय आपण करतो? मार्जिन वगैरे देतो. म्हणजे आता हा जो पॅरेग्राफ आहे माझा, ओके, हा पॅरेग्राफ किंवा याला जर मी क्लास ऍड केला MB-5, तर पहा आता मला असं वाटतं याने फरक तर काहीच नसेल पडला, नाही फरक तर काहीच नाही पडला, याने फक्त क्लास वाढला. तर पहा याला जर मी खालचा जो आहे माझा नेव्हिगेशन बार, सॉरी पी टॅगला जर नवीन क्लास ऍड केला तर याचा डिफरन्स होईल. मला मी क्लास ऍड करतो MT-5, तर पहा माझा पॅरेग्राफ खाली आला. त्याच्यावेळेस आपण फिक्स पोझिशन वापरतो, त्यावेळेस आपल्याला काय करतो, मार्जिनने किंवा कस्टम सीएसएस देऊन त्या गोष्टीला खाली आणावं लागतं. आता पहा ही आपली एक पोझिशन झाली,
सेकंड पोझिशन आता पाहणार आहोत आपण. इथे कुठली कुठली पोझिशन होती. फिक्स टॉप, फिक्स बॉटम पण सेम काम करणार आहे बरोबर, जशी आपली फिक्स टॉप करणार आहे. सो मी आता या ठिकाणी फिक्स बॉटम पण घेऊन पाहूया. सो टॉपच्या ऐवजी काय घेऊया, फक्त बॉटम. तर पहा माझा जो नेव्हिगेशन बार आहे हा इथे खाली आला. दिसतो सर्वांना नेव्हिगेशन बार माझा खाली आलेला. आता पहा आपण फिक्स आणि टॉप पाहिले. आता आपण पाहणार आहे स्टिकी. ओके, आपण काय पाहिलं आतापर्यंत, फिक्स पोझिशन पाहिली. आता आपण पाहणार आहे स्टिकी पोझिशन. ओके, स्टिकी पोझिशन कसं काम करते, तर स्टिकी पोझिशन फिक्सच्या उलटं काम करते. राहतो याच पद्धतीने, फक्त थोडंसं उलटं काम काय करते ते हे पाहणार आहे आपण. तर पाहता या ठिकाणी स्टिकी पोझिशन जी आहे, तर स्टिकी पोझिशनमध्ये पण दोन पोझिशन आहे. एक आहे स्टिकी टॉप आणि एक आहे स्टिकी बॉटम. आपण दोन्ही पोझिशन क्लिक करणार आहे. दोन्ही पोझिशन करण्याच्या अगोदर पण मी काय करतो, जसे आपण इथे खाली लोरेम बनवले होते बरोबर, एक पॅराग्राफ बनवले होते, हेच पॅराग्राफ मी याच्यावरती पण बनवणार आहे. किंवा हेच पॅराग्राफ मी कॉपी पेस्ट करतो आणि याच्यावरती टाकतो. चालेल, हेच पॅराग्राफ मी याच्या वरती टाकतो आणि फिक्स पोझिशन जी आहे ही मी पोझिशन काढतो आणि मी इथे कुठली पोझिशन न ठेवता मी माझी डिफॉल्ट पोझिशन ठेवतो. ओके, डिफॉल्ट जी की आपण पहिला नेवबार जो बनवला होता त्या पद्धतीने. तर त्या पद्धतीने आता प्रॉब्लेम पहा काय, तुमचा जो नेवबार आहे तो पहा इथे या ठिकाणी आहे, इथे बरोबर आहे. येस सर. तुमचा जो नेवबार आहे तो या ठिकाणी आहे. पण तो जसा जसा मी वर करेल तसा तसा तो वर होतोय. पण तो वरती गेला, सॉरी आणखी आपल्याला थोडे पॅराग्राफ ऍड करावे लागतील दोन्ही साईडने. ओके, सो मी याला कॉपी पेस्ट मारतो. तर बघा माझा जो आता नेवबार आहे तो कुठे गेलाय, कंटेंटच्या खाली गेलाय बरोबर. दिसते सर्वांना, माझा जो नेवबार आहे तो कंटेंटच्या खाली गेलाय. तसं जसं मी त्याला वर नेऊ तसं तो हाईड पण होतोय, म्हणजे खाली पण हाईड होतोय आणि वर पण हाईड होतोय बरोबर. बरोबर ना. हो सर. हा, तर आता याच्यात आपण काय करणार आहे की जसं मी जर इथे आहे तोपर्यंत माझा नेवबार इथे राहायला पाहिजे. जसं मी इथे जाईल टॉपला तर माझा नेवबार हाईड न होता तो तिथेच राहायला पाहिजे. फक्त माझा खालचा जो कंटेंट आहे तो स्क्रोल अप झाला पाहिजे. ओके, हे करणार आहे आता आपण. तर पहा यासाठी आपण काय, जसं आपण क्लास पाहिलं होतं मगाशी, सेम क्लास आपण इथे म्हणजे जसं पाहिलं होतं, इथे आपण क्लास काय देऊया, स्टिकी. स्टिकी म्हणजे काय, फिक्स. स्टिक करणार आपण, म्हणजे त्याला चिटकवणार आपण त्या ठिकाणी गेला स्टिकी टॉप. तर पहा आता स्टिकी टॉप केला मी, दिसतंय सर ना. पहा या ठिकाणी गेला, आपला माझा स्क्रोल होतोय, माझा कंटेंट स्क्रोल होतोय ना. पण माझा नेवबार जो आहे तो त्याच ठिकाणी राहिलाय. नेवबार माझा कुठेही हलत नाहीये, कुठेही मूव्ह होत नाहीये. हा, तो खाली मूव्ह होईल पण तो वरती मूव्ह नाही होणार, म्हणजे तो वरच्या साईडला हाईड नाही होणार. खालच्या साईडला तो हाईड होईल पण तो वरच्या साईडला हाईड नाही होणार आहे बरोबर. होतोय कोणाचा वरच्या साईडला हाईड होतोय, आपला नाही होतोय की होतोय, नाही होत सर. हा. तर पहा हा काय आपला स्टिकी टॉप. याच पद्धतीने का आता स्टिकी बॉटम, जो की खालच्या साईडला हाईड होईल पण वरच्या साईडला हाईड नाही होणार. तर आपण स्टिकी टॉपच्या ऐवजी स्टिकी बॉटम पाहूया. पहा माझा नेवबार जो आहे तो वरती आहे. पहा नेवबार कुठे माझा वरती आहे. तो पहा जसं मी खाली येतोय तो वरती हाईड होतोय, पण आता खाली हाईड नाही होत. पहा होतोय खाली हाईड नाही होतंय. ह्या काही पोझिशनिंग आहेत. ठीक आहे, दिसतंय सर्वांना, समजते सर्वांना आपण काय काय पाहिलं आता. हॅलो. येस सर. ओके, तर पहा आता याच्यात आणखी काही आपल्या गोष्टी पेंडिंग आहेत अजून. ओके, जे आपण मला असं वाटतं उद्या पाहूया. चालेल की ओके सर. आत्ताच घ्यायच्या.
नो सर, आता लेक्चर आहे स्प्रिंग बूटचं. ओके, ठीक आहे. तर पहा आता आपण मध्ये काय काय पाहिलं. एक आपण नॉर्मल एक नेवबार बनवला. त्या नॉर्मल नेवबार बनवलं. त्यानंतर आपण काय पाहिलं की तो कोलॅप्स कसा होतो, बरोबर. हाईड आणि शो त्याचे जे मेन्यूज आहेत ते वेगवेगळ्या पोझिशनला हाईड कशी करायची, बरोबर, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं की नेवबारची पोझिशनिंग काय काय असते. आता उद्या आणखी आपण काय पाहणार आहे, या ठिकाणी हे जे लेफ्ट साईडला दिसते हे इथे सेंटरला कसे येतील, हेच राईट साईडला कसे जातील सगळे मेन्यूज. ओके. त्यानंतर आणखी काय पाहणार आहे आपण, इथे याच्यात एक ड्रॉपडाऊन घेणार आहे. ड्रॉपडाऊन म्हणजे जो आता इथे दिसतो ना आपल्याला, हा ड्रॉपडाऊन कसा घ्यायचा. ओके, याच्यावरती काम करणार आहे आपण उद्या. त्याच्यानंतर एक सर्च बॉक्स पण घेऊन पाहू आपण उद्या. इथलंच का, हे सर्च बॉक्स घेणार आहे फक्त आपण, हे नाही घेणार आहे, हे वेगळं आहे. ओके, आपण फक्त कुठलं, हे सर्च बॉक्स. त्यानंतर उद्या आणखीन एक पाहणार, जसं आता आपण काय केलं होतं, इथे फक्त टेक्स्ट म्हणून घेतलं होतं, बरोबर. इथे काय येत होतं, ब्रँडिंग म्हणून टेक्स्ट. इथे एखादी इमेज कशी घ्यायची किंवा लोगो कसा घ्यायचा हे आपण पाहणार आहे उद्या. चालेल. वेगवेगळ्या कलरमध्ये पाहूया, याचा ब्लॅकचा व्हाईट कसा करायचा वगैरे. ठीक आहे, चालेल ना. ओके सर. ठीक आहे. आधीच्या 2 रेकॉर्डिंग भेटल्या सर्वांना. येस सर. त्याच्यामध्ये आवाज क्लिअर आहे. येस सर. ओके, ठीक आहे. सो आजची पण पाठवून देतो थोड्या वेळाने. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. ओके सर, थँक्यू.